हॅलो एव्हरीवन, मी छायाज कुकिंग अँड व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे आयते, आणि ते आयते आहे लसणाच्या पातीचे, जे आता हिवाळ्यामध्ये भरपूर अवेलेबल असतात, मार्केटमध्ये सहज मिळून जातात। जशी कांद्याची पात असते तशीच लसणाची पण पात असते। ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगत आहे, कारण की सगळ्या मोस्ट ऑफ दी लोकांना माहीत आहे की कांद्याची पात तशीच लसणाची पात पण असते, तर ती या प्रकारची पात असते। तर असे आपल्याला छोटे छोटे बारीक बारीक जे असतात ते लसूण लागलेले असतात, आणि अशी पात जे असतात तर त्या पातीतले आपले छोटे छोटे जे हे असतात पात जी असतात ती आपल्याला काढून घ्यायची आहे। पिकली वगैरे असेल, थोडीशी पिवळे पानं पडले असेल तर ती थोडीशी आपल्याला बाहेर काढून ठेवायची, आणि याचा उपयोग आपण कधी भाजीमध्ये वगैरे टाकू शकतो। ते आपल्याला वेगळे काढून ठेवायचे आहे, आणि फक्त पत्ते आपल्याला तोडायचे आहे। तर याप्रमाणे मी सगळे पत्ते स्वच्छ असे तोडून घेतलेले आहे, आणि स्वच्छ पाण्याने आता मी छान धुवून घेणार आहे। धुतल्यानंतर छान त्याला आता बारीक बारीक मी आता कट करून घेणार आहे। असे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक होणार नाही व्यवस्थित, त्यासाठी छान असे मी बारीक कट करून घेते, आणि सगळे आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। तर हे सगळं आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी जो पात आहे आपली लसणाची ते मी टाकत आहे, आणि त्याच्यासोबतच मी मिरच्या पण वाटून घेते। आलं लसणाचा पेस्ट आपण वेगळा टाकून घेऊ, आलं लसणाची पेस्ट टाकायची गरज नाही आहे, सॉरी। 3 ते 4 मिरच्या मी इथे टाकत आहे, कारण की लसणाची पात असल्यामुळे त्याचा पूर्ण जो वास असतो तो लसणाचा ऑलरेडी आलेला असतो, त्याच्यामुळे लसणाचं पेस्ट वगैरे वेगळे काही असं लसूण टाकायची गरज पडत नाही। तर थोडंसं पाणी टाकलं आणि छान मी असा फाईन पेस्ट याचा करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये। तर तुम्ही बघू शकता इथे छान असा फाईन पेस्ट झालेला आहे आपला। तर या कन्सिस्टन्सीचं मस्त असं आपल्याला फाईन पेस्ट करायचं आहे। आणि आता हा पेस्ट तुम्ही कधी कधी तुम्ही जे पराठे म्हणतात ते पण बनवू शकता कणकीमध्ये टाकून, पण आता ह्याच एवढ्या पेस्टमध्ये जेवढं आपलं तांदळाचं पीठ मावेल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे। तर मी आता इथे एक पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये जवळपास एक मोठी वाटी तेवढे मी तांदळाचं पीठ घेतलं। याच्यामध्ये दुसरं पीठ मी कुठलंही वापरणार नाही आहे, आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी आता जे आपण कांदा लसणाच्या पातीचा जो पेस्ट होता तो। तर पेस्टमध्ये जेवढं आपल्याला पीठ मावेल तेवढं घ्यायचं आहे, कारण की जास्त कमी जर घेतलं तर ते वायते बरोबर बनणार नाही। आणि असं नाही की माझे जुनेच तांदूळ आहे, जुन्या तांदळाचं पीठ पण तुम्ही करू शकता, फक्त त्याच्यामध्ये थोडीशी चिक्की पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये जर चिकटपणा असेल तरच आपले आयते जे आहे ते छान बनू शकते। तर इथे मी आता तेच घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मस्त अशी हळद आणि थोडंसं मीठ चवीनुसार, आणि थोडीशी आता त्याच्यामध्ये कोथिंबीर कट करत आहे, आणि मी तिथे तीळ आणि ओवा घातलेला आहे, त्याने पण छान आपल्याला आयत्याला छान चव येईल। तर ओला पेस्ट असल्यामुळे जेवढं आपलं पीठ त्याच्यामध्ये मिसळून म्हणजे भिजवल्या जाईल तेवढं भिजवून घेऊया चमच्याने, आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याचा डोशासारखं जे पीठ बनवतात ते बनवून घेऊया। हां, तर याच्यामध्ये मी आता छान मी बनवून घेतलेलं आहे पीठ। डोशासारखंच आपल्याला बॅटर बनवायचं असते, तर थोडं थोडं पाणी टाकून आपलं एकसरचं पाणी टाकून घेऊ नये, कारण की जास्त जर पाणी टाकलं तर ते पातळ होईल आणि तुमचे व्यवस्थित ते बॅटर बनणार नाही, किंवा तुमचे ते आयते जे आहे ते पण बनणार नाही। तर इथे मी छान डोशासारखं बॅटर बनवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे छान आपले आयते म्हणजे आयत्याचं पीठ जे आहे ते एकदम रेडी झालेलं आहे। तर या कन्सिस्टन्सीचं आपल्याला आयत्याचं पीठ करायचं आहे, जसं डोस्याचं बॅटर असते तसंच। तर इकडे मी छान तावा घेतलेला आहे, तुम्ही लोखंडी पण घेऊ शकता, पण लोखंडी ताव्याला आधी तुम्ही गरम करा, त्याच्यानंतर तेल टाका, तेल टाकून छान ते एका कपड्याने पुसून घ्या, नंतर त्याला गरम करा, त्याच्यावर तेल टाका, नंतर हे आयते बनवा, तरच तुमचे आयते बनेल, नाहीतर मग त्याला चिपकेल। त्याच्यामुळे तुम्ही नॉनस्टिक आता तावा सगळ्याचकडे अवेलेबल असते, तर नॉनस्टिक ताव्यावर तुम्ही आयते बनवून घेऊ शकता। मी नॉनस्टिकवरच बनवते जेणेकरून ते चिपकले पाहिजे नाही ह्यासाठी। तर ही टिप्स आहे, जर तुम्ही लोखंडी ताव्यावर बनवत असेल तर प्लीज थोडंसं त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करा, नाहीतर ते चिपकेल, त्याच्यामुळे ते चिपकणार नाही आणि व्यवस्थित ते आयते आपले तयार होईल। इथे मी छान तेल लावलं, त्याच्यामध्ये मी आयत्याचं पीठ जे आहे ते आयते बनवून घेतले, डोशासारखं त्याला फिरवलं, आणि छान आता ते मी झाकण ठेवून मी शिजवून घेतलं आहे। वरचं कवर पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, नंतर मग आपल्याला दुसऱ्या साईडला आयता पलटवायचा आहे। तर इकडे मी छान असा आयता दुसऱ्या साईडला पलटवलेला आहे, आणि दोन्ही साईडला तेल लावून छान मी त्याला खरपूस असा भाजून घेणार आहे। तर छान असेच आपल्याला क्रिस्पी होतात। तांदळाचं पीठ हे थोडंसं क्रिस्पीनेस देतं, कारण की जेव्हाही आपण कुठल्या याच्यामध्ये वापरतो हे तांदळाचं पीठ तर ते क्रिस्पीनेस देण्यासाठी खूप उपयोगी पडतं। तर या प्रकारे त्याला पण
ह्या आयत्या पण थोडे क्रिस्पी होतात, थोडेसे मऊ थोडेसे क्रिस्पी असं लागतात, तर खूप छान रुचकर खायला लागतात। एक आपला आयता तर जे एकदम रेडी झालेला आहे। आता दुसरा पण मी तसाच टाकणार आहे आणि दुसरा पण याप्रमाणेच मी आता सगळं तयार करून घेणार आहे। ते लवकरात लवकर पसरल्या जातं, फक्त एक बनेपर्यंत आहे, म्हणजे लवकरात लवकर दुसरे सगळे जे आहे ते फटाफट होतात। नाश्त्यासाठी एकदम बेस्ट प्रकार आहे, मी दुसरा कुठलाच टाकलेला नाही आहे, तर हा बेस्ट प्रकार आहे तुमच्यासाठी। तर नक्कीच तुम्ही ह्या प्रकारचे आयते करून बघा। दुसरा पण रेडी झालेला आहे। यासोबत मी कुठलीही चटणी हे ते देणार नाही आहे, कारण की आमच्याकडे हे असेच खाल्ले जातात, पण तुम्ही लोणच्या सोबत, दह्यासोबत किंवा कुठली चटणी असेल, शेजवान चटणी सोबत पण खूप छान लागते किंवा सॉस सोबत पण खूप छान लागते। तर तुमच्या ज्या आवडीनुसार आहे त्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यासोबत ते लावून खाऊ शकता। खूप असे छान असे आयते तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता। जवळून दाखवते मी, इतके क्रिस्पीनेस येऊ नये त्याच्या बाजूबाजूला तुम्ही बघता, कारण की जेव्हा पण आपण बघतो त्याच्यानुसारच समजून जातो की हा क्रिस्पी आहे की नरम आहे की काय आहे, त्यानुसार आपल्याला समजूनच जातील। तर तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आहे आणि एकदम नरम मुलायम झालेला आहे। जेव्हा खात्या वेळेस असतो तेव्हा खूप सुंदर चवीला लागतो। तर नक्की तुम्ही ह्याच हिवाळ्यामध्ये ती पात मिळते, तर नक्कीच तुम्ही मार्केटमध्ये जर मिळेल तुम्हाला तर नक्की आणा आणि ह्या प्रकारचा तुम्ही आयते जे आहे, जे आपण थालीपीठ पण म्हणू शकतो, आयते पण म्हणू शकतो किंवा घावणं पण म्हणू शकतो, तर नक्की तुम्ही या प्रकारे करून बघा आणि लवकर सबस्क्राईब करा। चला।